नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि कसे आहे तुम्ही सगळे? आय होप की सगळे चांगले असतील. आम्ही पण मस्त मजेत. आणि आज पण आम्ही दोघंच आहे घरी. सो म्हटलं की चला एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकूया. व्हिडिओ बनवायला कसं म्हणजे सगळे घरामध्ये असले ना तर मग मजा येते. तर आता आम्ही दोघंच आहे सध्या. तर आज काही जेवायला नाही बनवलं आम्ही. आज सागरने पोहा बनवला आहे घरी. तर बघूया पोहा कसा बनवला आहे. तर जेवण पण करणार आहे आम्ही. आणि आम्ही बाहेरून वडापाव पण आणला आहे खायला दोघांना. तर तुम्ही म्हणत असेल अचानकच हा टोपी घालून का व्हिडिओ बनवतोय? कारण मी केलेला आहे टकला, म्हणजे मी झालो टकला. तर त्याच्यामुळे, कारण गरमी वगैरे खूप होती ना, तर त्याच्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेम होत होते, इचिंग वगैरे होत होते डोक्यामध्ये. सो त्याच्यामुळे तर येतील मला लवकरच केस. ऑलमोस्ट आले तसे छोटे छोटे, आता आणखीन येतील. तर चला आता आम्ही जेवण करायच्या टायमिंगमध्ये भेटू तुम्हाला. नो तर काय आल्यावर दाखवतो ना, छोटे येतात अजून, हे बघू शकता. तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट जेवण करायच्या टायमिंगमध्ये. आम्ही आणलाय वडापाव बाहेरनं, आणि वडापाव आणि सागरने बनवलेले पोहे. सो आता ते दाखवायची गरज आहे का? आपण जेवताना दाखवलंच असतं ना. तर बघू शकता त्यामध्ये एवढं सारं ऑइल आहे. जिम तर जॉईन केली, आणि बघू शकता तुम्ही ऑइली तर किती खाणं चाललं आहे. सो चला आपण आता डायरेक्ट भेटूया जेवण करायच्या टायमिंगमध्ये. सो तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल, तुला काय बोलायचं? काय वडापाव खायला या ऑइलीवाला. हां, मिरची पण दिली त्यांनी सोबत लई सारी. खालून. हां, तर ते मिरची खालून मिरची पण खाणार आहे आम्ही, आणि वडापाव पण. सागर फक्त मिरचीच खाणार आहे. तर चला भेटूया आपण डायरेक्ट आता जेवण करायच्या टाइममध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमचे खूप सारे सबस्क्रायबर वाढवा. असेच तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतील. पण म्हणजे नाही का, घरात सगळे असल्यावर थोडंसं मजा येते, पण घरात कोणी नाही, त्याच्यामुळे आम्हाला पण बोर होते. सो म्हणलं की चला आपण पण व्हिडिओ बनवा. मला सागर म्हणजे पोहा बनवताना व्हिडिओ बनवायचा होता, पण मी पण ऑफिसवरून आलो आणि मला पण वैताग आला होता, म्हणून मी काय व्हिडिओ नाही बनवला. तर जेवण करताना दाखवतो सागरने पोहा कसा बनवला आहे. तोपर्यंत काळजी घ्या. पोहा भेटूया आपण जेवण करायच्या टायमिंगमध्ये. सो मित्रांनो बघू शकता सागर आज जेवायला वाढणार आहे. सो बघू शकता हे सागरने बनवले पोहे, तुम्हाला मी दाखवतो. आणि हा सागर बघू शकता. शेंगदाण्याचं प्रमाण बघू शकता तुम्ही. पोहे कमी आणि शेंगदाणे जास्त आहे याच्यामध्ये. सो आपण टेस्ट करणार आहे कसं काय बनवले. दिसायला भारी दिसते बरं का, पण आता माहिती नाही कसं बनवले त्यांनी. मला जास्त नको. कसं बनवलंय सागर? अंदाजावर बनवलं. काय अंदाजावर बनवलं? कसं? हळद, कुक्कू, सॉरी हळद, मीठ. कुक्कू नाही, हळद, मीठ, लाल तिखट मस्त टाकून, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची पण होती ना? हिरवी मिरची, तेल, शेंगदाणे, कढई. काय काय? कढई, अजून उलटणं, गॅस. बघा, टेस्ट कर. कमी आधी करू, तुम्ही करून बघा ना पहिले. ओके. सो मित्रांनो फायनली आता मी पोहा घेतलाय खायला. तर बघूया कसं लागतोय पोहा. मस्त बनवलंय. थोडी मिरची जास्त झाली, तिखट जास्त झालंय, पण भारी बनवलंय त्याने. आणि शेंगदाण्याचं प्रमाण मला वाटतं पोह्यापेक्षा जास्त आहे, कारण मला वाटतं पावशेर त्यांनी शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये. मित्रांनो फायनली पोहे खाऊन झालेले आहेत माझे, आणि भारी बनवलं होतं सागरने पोहे. तर आता मी खाणार आहे वडापाव. तर वडापाव पण म्हणजे तिकडचा फेमस वडापाव आणला आहे, चंदननगरमधला वडापाव, पण भारी मी दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो बघू शकता वडापाव. पाव बघा किती मोठा पाव आहे. म्हणजे वडापाव खूप मोठा वडापाव आहे.
आणि चंदननगरमधला फेमस वडापाव आहे. मी टेस्ट करून दाखवतो. याचं पोट फाडलेलं आहे मी आता पावाचं आणि याच्यामध्ये टाकणार आहे वडा. क्वालिटी सोबत दिली मिरची. घे ना. घे लवकर सांग feedback कसं आहे. घे. भारी आहे मित्रांनो. साईज पण मोठी आहे वड्याची. भारी आहे. माहिती नाही सागरला आवडतो का नाही आवडतो. घे ना ते नंतर का. सागरला बनवून देतो मी. हे घे. पुढे मी याला उचलून इकडे ठेवतो. ये नाही साईडला. श्वास दिला नाही का. 15-15 रुपये घेतले. घे ना. 15-15 रुपये घेतले श्वास सुद्धा देते मी. वडा गाडीवाले पण लेकडू असते. वडापाव कसा आहे ते सांग. बोल तिथं. आम्हाला वडापाव खाऊ द्या. कसं आहे एकदम भारी. जोरात बोल. एकदम भारी. मिरची जोरात बोल. एकदम भारी वडापाव. 15चा एक. जोरात. कुठली खराडी बायपास मध्ये भेटल. 15 रुपयाला एक वडापाव. चंदननगर. हा चंदननगर तीच. बसता ओरड अजून. या खायला एकदम टेस्टी वडापाव आहे. 15 रुपयाला एवढं. किंमतलं पण बाहेरचं पण दोन्ही पण मिळेल. तर येऊन घेऊन जावा. विजिट करा शॉपला. आणि त्याच्या साईडला आईस्क्रीमचं दुकान सुद्धा आहे. 10 रुपये 15 रुपये 20 रुपये आईस्क्रीम. जाऊन काय ॲड्रेस सांग ना. चंदननगर बायपास. गुड्डूचा फोन आला. तर येऊन सगळ्यांनी भेटून जावे. बाय. तर मित्रांनो कॉल आला. कॉल आलता. कॉल आला होता कट केला. तर आता आपण चला बाय. व्हिडिओ एवढा बंद झाला आजच्या दिवसासाठी. व्हिडिओ बनवणार नव्हतो. भजी पण दिलं सोबत. म्हणजे हे असं बुका दिलंय. म्हणजे ते हां खरकट राहिलेलं काय म्हणजे तुकडे हो. मस्त तो एकदम भारी. बघू शकता तुम्ही. तो काही मी बनवलेले पोहे सांडले. तर चला भेटूया उद्या आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ जस्ट असंच बनवला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. चला आम्ही वडापाव खाऊन घेतो आणि मिरची पण खाऊन घेतो. आहे जवळच. बॉय गुड नाईट सगळ्यांना.